आषाढी एकादशीसाठी आज आपण उपवासाची अशी थाळी बनवतोय जी पाहिल्यावर तुम्ही सुद्धा चकित व्हाल की इतकी छान सुंदर उपवासाची थाळी असू तरी शकते का। त्यासाठी 1 वाटी भगर, अर्धा वाटी साबुदाणा बारीक केला, पुन्हा त्याच मिक्सरच्या भांड्यात भाजून घेतलेले शेंगदाणे, 4 मिरच्या, अद्रकाचे तुकडे हे आपल्याला थोडंसं जाडसर वाटून घ्यायचं। मोठी काकडी मी साल न काढता तशीच किसून घेतली, त्याचबरोबर बटाटाही तसाच किसून घ्यायचा। त्यामध्ये भगर, साबुदाण्याचं पीठ, शेंगदाण्याची भरड, चवीपुरतं मीठ आणि अर्ध्या लिंबाचा रस घालायचा। हे आता पाणी न घालता एकजीव केलं आणि 10 मिनिटं असंच राहू द्यायचं। इथं मी एक बटाटा साल काढून घेतला आणि अशा पद्धतीने काप करून नंतर अर्धा चमचा तूप गरम केलं, त्यामध्ये करून घेतलेल्या बटाट्याच्या फोडी घालायच्या। तुपावरती 2 ते 3 मिनिटं परतवून घ्यायच्या। त्यामध्ये पाव चमचा लाल तिखट, चवीपुरतं मीठ घालायचं आणि झाकण न ठेवता छान असं पुन्हा 3 ते 4 मिनिटं परतवायचं। शेवटी 1 चमचा जाडसर दाण्याचा कूट घातल्यावर मस्त अशा उपवासाच्या बटाट्याच्या काचऱ्या तयार झाल्या। मग आता अर्धा वाटी भगर मिक्सर मधून हलकी बारीक करून घेतली, पाव वाटी तूप कढईमध्ये गरम करायला ठेवलं, त्यामध्ये तयार केलेला भगरीचा रवा घालायचा आणि मंद आचेवरती 5 ते 7 मिनिटं छान फुलेपर्यंत भाजायचा। यामध्ये आता गरम दूध घालायचं, व्यवस्थित मिक्स करून रव्यामध्ये दूध पूर्ण आटलं, यामध्ये 1 केळी घालायची आणि अशा पद्धतीने चमच्याने तुकडे करून एकजीव करायचं। मग ह्यामध्ये अर्धा वाटी साखर घातली, व्यवस्थित मिक्स केलं, शेवटी काजू बदामचे तुकडे आणि वेलचीच्या बिया घातल्यावर मस्त असा उपवासाचा शिरा तयार झाला। तोपर्यंत पीठही छान भिजलं। पॅनवरती अर्धा चमचा तूप पसरवून मध्यम जाड असं थालपीठ थापून घ्यायचं आणि दोन्ही साईडने मस्त हे भाजून घ्यायचं। फक्त आधी भाजताना झाकण ठेवून भाजून घेतलं। मस्त अशी आषाढी एकादशीसाठी उपवासाची नैवेद्याची थाळी आपली तयार झाली। त्यामुळे तुम्ही सुद्धा ही थाळी करून पहा, कशी वाटली ते सुद्धा कमेंट करायला विसरू नका। लाईक, शेअर, सबस्क्राईबही नक्कीच करा। धन्यवाद।